नमस्कार मित्रांनो, एक बातमी सगळीकडे खळबळ माजवत आहे, ती म्हणजे भारत UAEला म्हणजे संयुक्त अरब अमिरातींना ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात करणार आहे. या बातमीमुळे जशी UAEच्या शत्रूंच्या छातीत धडकी भरलेली आहे, तशीच अनेक मित्र देशांच्याही छातीत धडकी भरलेली आहे. आपल्याला कल्पना असेल, ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र आज सगळ्या जगात त्याची मागणी तयार होत आहे. हे संयुक्तपणे विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मपुत्रा आणि मोस्कावा म्हणजे भारतातली ब्रह्मपुत्र हा नद म्हणतात किंवा नदी म्हणतात, आणि रशियातली मोस्कवा या नदींच्या संगमातून ब्राह्मोस हे क्षेपणास्त्राचं नाव तयार करण्यात आलं होतं. त्याच्या आता बऱ्याच आवृत्त्या पुढे येत आहेत. त्याची रेंज 600 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेलोडमध्ये वाढ होत आहे, परंतु ज्याला मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेग्युलेशन वगैरे जे म्हणतात, MTCR, म्हणजे क्षेपणास्त्र तुम्ही कोणत्या देशांना किती मर्यादेपर्यंतची क्षेपणास्त्र देऊ शकता याच्यावर मर्यादा आहेत. कारण संपूर्ण जगामध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्र, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लघु आणि मध्यम पल्ल्याचीच क्षेपणास्त्र निर्यात करता येतात. दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र स्वतः बनवावी लागतात. आणि त्यामुळे ब्राह्मोसचं जे क्षेपणास्त्र आहे ते निर्यातीसाठी जे क्षेपणास्त्र आहे ते फक्त 290 किलोमीटर अंतर कापू शकतं आणि साधारणतः 200 ते 300 किलो पेलोड ते घेऊ शकतं. आता हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीला ब्राह्मोसची गरज का वाटावी. कारण UAE आणि अमेरिका अतिशय जवळचे मित्र देश आहेत आणि UAEकडची जवळपास सगळीच्या सगळी शस्त्रास्त्र अमेरिकेकडनं अब्जावधी डॉलरला घेतलेली आहेत. अमेरिकेच्या मर्जीशिवाय त्यांचा पत्ताही हलू शकत नाही. त्यांची काही विमानं रफालकडनं, फ्रेंच विमानं आहेत, पण ही जी ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत त्याची जी विमानात वापरायची आवृत्ती आहे ती ना अमेरिकन विमानांवर लोड करता येईल ना फ्रेंच विमानांवर, कारण हे रशियन क्षेपणास्त्रांना स्वतःच्या विमानावर जागा देणार नाहीत. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही भारताने जी ब्राह्मोस क्षेपणास्त्र वापरली होती ती रशियाच्या सुखोई विमानांवरती क्षेपणास्त्र लावली होती. अर्थातच ही क्षेपणास्त्र पाणबुडीद्वारे, जमिनीद्वारे त्यांचा मारा करता येतो, मोबाईल ट्रक लॉन्चरवरनं मारा करता येतो. पण मग प्रश्न पडतो की इराणला नेमकं ब्राह्मोस कोणाविरुद्ध हवी आहे. ही गोष्ट तर स्पष्ट आहे की आत्ता ज्या युद्धाचा विराम झालेला आहे त्या युद्धात सगळ्यात जास्त ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हे UAE विरुद्ध झाले. इस्रायलपेक्षा जास्त हल्ले म्हणजे 3000 क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले UAEवर झाले. असं म्हटलं जातं की युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात UAEच्याही विमानांनी अमेरिका आणि इस्रायलबरोबर या युद्धात भाग घेतला आणि काही क्षेपणास्त्र इराणविरुद्ध डागली. पण तरी मुद्दा हा येतो की UAEकडे जरी ब्राह्मोस असेल तर खरंच ते इराणविरुद्ध ब्राह्मोस लागणार आहे का. कारण इराणची बरीचशी महत्त्वाची शहरं ही समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर आहेत. म्हणजे तेहरान तर 1000 किलोमीटर अंतरावर आणि 1000 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर UAEकडच्या विमानांनी जर ब्राह्मोस डागता येणार नसेल तर त्याचा वापर नेमका कशासाठी. दुसरी गोष्ट, इराणचे तसेही एअर डिफेन्स संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. आता अमेरिका आणि इस्रायलची विमानं युद्धाच्या शेवटी जिथे वाटेल तिथे जाऊन इराणवर बॉम्बफेक करू शकत होते. इराणने एखादं विमान पाडलं असेल, पण अन्यथा त्या विमानांनाही कंटाळा आला, कारण जवळजवळ 18,000हून जास्त लष्करी टार्गेट्स त्यांनी उद्ध्वस्त केली. म्हणजे आता लष्करीदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासारखं काही पै उरलं नव्हतं. असं असताना UAEला इराणविरुद्ध ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची गरज आहे का. बाय द वे, असं म्हटलं जातं की
ही डील 4 अब्ज डॉलर इतकी मोठी असू शकते. 4 अब्ज डॉलर म्हणजे 400 कोटी डॉलर. 400 कोटी डॉलर म्हणजे जवळजवळ 36-37 हजार कोटी रुपये. 37 हजार कोटी रुपये म्हणजे वर्षभरात भारत जेवढी शस्त्रास्त्रांची निर्यात करत नाही तेवढी निर्यात या एका ट्रान्झॅक्शनमध्ये होऊ शकेल असा. अर्थात ही फक्त ब्राह्मोसची नाही आहे, आकाश तीर म्हणून जी एरियल डिफेन्स सिस्टीम आहे भारताची तिचंही निर्यात भारत करणार आहे अशी बातमी आहे. अर्थात जेव्हा ती निर्यात होईल ती पुढच्या 4-5 आठवड्यात काही त्याच्यामध्ये पुढची पायरी येऊ शकते. आणि म्हणून जेव्हा त्याच्याबद्दल खातरजमा होईल तेव्हा बोललेलं चांगलं. परंतु आकडा बघा, 37 हजार कोटी म्हणजे गेल्या वर्षी जेवढी निर्यात झाली नाही त्याच्यापेक्षा जास्त हे एक ट्रान्झॅक्शन एक व्यवहार हे करणार आहे. आणि मग त्यामुळे प्रश्न पडतो की हा मग ब्रह्मोस आणि हे कोणासाठी आहे? आकाशतीर इराणसाठी असू शकते, कारण इराणनी ड्रोन हल्ले केले तर ते परतवून टाकण्यासाठी आकाशतीरचा वापर होऊ शकतो. पण त्यांच्याकडेही इस्रायलने त्यांना आयरन डोम आणि या सगळ्या अद्ययावत क्षेपणास्त्र प्रणाली दिलेल्या आहेत. हवाई हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने त्यांना दिलेले आहेत. पण ज्या संख्येने UAEवर हल्ले होत आहेत त्याच्यासाठी त्यांना इतरही क्षेपणास्त्रांची गरज आहे आणि त्या दृष्टीने आकाशतीर त्यांना उपयोगाचं ठरू शकतो. आणि ते स्वस्त आणि अधिक किफायतशीरही आहे, त्याच्यातही काही वाद नाही. पण मग ब्रह्मोस कोणासाठी? तर याचं उत्तर आहे इराणपेक्षा या ज्या एक चांडाळ चौकडी तयार होतोय पाकिस्तान, तुर्की, कतार आणि सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीला या 4 देशांच्या एकत्रित असण्याचा धोका आहे. आजच तुम्ही बघितलं असेल इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान पाकिस्तानमध्ये स्टेट व्हिजिटसाठी आले आणि एखादा कोणतरी मोठा नायक आल्यासारखं पाकिस्तानचे शहबाज शरीफ, मोहम्मद शहबाज शरीफ, आसिफ अली झरदारी, बिलावल भुट्टो सगळेच्या सगळे पलटण त्यांचं स्वागत करायला गेली. याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसते, पाकिस्तान जरी वाटाघाटी करत असला तरी जी गोष्ट पाकिस्ताननी ओसामा बिन लादेनच्या बाबतीत केली तीच गोष्ट इराणच्याही बाबतीत पाकिस्तान करत आहे. आणि त्यामुळे या देशांबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या मनात राग आहे, कारण या सगळ्या देशांनी मिळून UAEला संयुक्त अरब अमिरातीला एकटं पाडलेलं आहे. आणि त्यामुळे एकीकडे इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि भारत यांच्यातले संबंध अधिक घट्ट होत आहेत. तुर्की मोठ्या प्रमाणावर बायरक्तर आणि इतर ड्रोन्स पाकिस्तानला आणि या देशांना पुरवणार आहे. आणि त्यामुळे भविष्यात या देशांची युद्ध झालं किंवा काही प्रसंग आला तर ब्राह्मोसचा वापर करता येऊ शकतो. ही क्षेपणास्त्र पाणबुडीद्वारे जमिनीवरून विमानातनं वापरता येणार आहेत. आता ती कोणती विमानं घेतील कसं कल्पना नाही मला, पण संयुक्त अरब अमिराती या युद्धाच्या तयारीला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की अशा प्रकारे जर क्षेपणास्त्र विकायची असतील ब्राह्मोस तर हे भारत आणि रशिया यांचं संयुक्त उत्पादन असल्यामुळे जर कोणत्या देशाला भारताला क्षेपणास्त्र द्यायची असेल तर त्याला रशियाची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता बघा, युक्रेन रशिया युद्धामध्ये रशियाला सगळ्यात जास्त मदत कुणी केली? इराणनी केली. आणि असं असताना जर UAEला ब्राह्मोस क्षेपणास्त्र दिली जाणार असतील तर ती शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर ते कुठे वापरतील त्याला काही कळत नाही आहे, पण शक्यता सगळ्यात जास्त आहे की UAE ही क्षेपणास्त्र इराणविरुद्ध वापरेल. आणि असं असताना रशिया त्याला परवानगी देईल का? आणि जर ती देणार असेल तर ही एक बातमी मागची मोठी बातमी आहे. आणि तिसरी गोष्ट, जर अमेरिका आत्तापर्यंत संयुक्त अरब अमिराती आणि सगळ्या अरब देशांना अब्जावधी डॉलरची क्षेपणास्त्र पुरवत असेल आणि ते देश जर आता भारताकडे बघायला लागले तर अमेरिकेसारख्या मित्र देशांनाही हे आवडणारं नाही आहे. आणि त्यामुळे बातमी महत्त्वाची आहे. पण याच्या आधी व्हिएतनाम, इंडोनेशिया वगैरे या सगळ्या देशांनी, फिलिपाईन्स यांनी ही ब्राह्मोस विकत घेतलेली आहेत किंवा त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण हे देश एकीकडे आणि संयुक्त अरब अमिराती पूर्णपणे दुसरीकडे असं हे चित्र आहे. हा जर व्यवहार झाला तर भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या निर्यातीला चालना तर मिळेलच, पण राजकीयदृष्ट्याही ते एक त्याला मोठं स्टेटमेंट, एक मोठं वक्तव्य त्याला म्हणता येणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.